भाई लहान झाले, भाईनी फुगा घेतले. यो आणले बटाटे उकरलेले खायला याने मग एकदा डायरेक्ट भांडण केलं की मना करते एक स्पीक रेस्टॉरंट ना आला. सॉरी सुरमई नाही. अरे माझ्यातला पापलेट कुठे गायब झाला. कसं आणली ढाचा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके आणि तुमचा लाडका आपला अंकित भाऊ. हे पण यांची वापसी झालेली आहे आमच्याकडे पुन्हा. आणि हो तर तुम्हाला माहितीच असेल साईडचा माहिती आहे. कसं आणली ढाचा ढाचा वगैरे ढाचा. आलतो यांच्याकडे कामासाठी, बँकेचा काम होता. तर भाई घरात म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये ना घुसून दिला तर ती चष्मा घाल आणि असं थेट निक करतं मावशीकडे जेवण करण्यासाठी. आलं आता मावशीच्या कॅन्टीन वर. खास लोकेदानी नव्हता खाला, अंकितनी खाले का माहिती नाही. पण भाई आम्ही बापूस मी भाई तिघं वेगवेगळे टायमिंगला यायचो दर याला. म्हणजे एक महिनाभर आम्ही आहे ना कुठं ना कुठं जायचो, कारण की आमच्या घरी नॉनव्हेज होत नाही. काय असतं ते आता श्रावण महिन्यात, म्हणून तिथे आम्ही यायचो. मावशीचे कॅन्टीन पहिला चुस्का बोललो, कुठे गेला. हां, अंड्याचा घ्यावा. अरे लिंबू आहे का टिंगल ही काप दाखव. फुल प्रोटीन होतं वाटतं लिंबूला. गडी गारद गडी बा कसा खाताना नुसता हात लागेल ना त्याची, तर म्हणून बोललो एकट्याने साईडला बसा खाता ना. मग का खुश आहे. हा सुरमई थाली आणि पापलेट. सॉरी सुरमई नाही. अरे माझ्यातला पापलेट कुठे गायब झाला. याच्याने सुनकडी लेके आओ, सुनकडी. कशी काय आहे रे पापलेट, जबरदस्त. तोड नाही. पेट भरून खालेला आहे, एकदम स्वादिष्ट भोजन. पेट भरून खाला. आता घरी जाऊ, जागे कामं करायला लागते. चला रे भेटू संध्याकाळी भावांनो. बघू पब्लिक कंटाळले आता, कुठे जायचं नाही काय नाही विचारता आम्हाला. त्याला झोपाले बघ. चला निघतो. फिश वगैरे खाऊन आलो. आता चालले कलंबोलीला बॅटरी घेऊन कोलाड व्हायला घेऊन निघालोय आम्ही कुठेतरी जायला, काहीतरी खायला. घरी होता वरण भात. माझं तर एकदम आवडता म्हणजे वरण भात. आणि या बाईला काय घरी खायला आवडत नाही. मग अंकित भाई येत आहे, तो थोडा त्याच्या सासरवाडीला गेलता काही कामानिमित्त, म्हणून त्याला इथं थांबल्यावर की या शोरूम जवळ. आता त्याला 20 मिनिटं थांबल्यावर कलंबोलीशी फिरून आलो त्याच्यासाठी. अरे आम्ही पण आलो करीत आता अजून येत आहे. बघू आता काय होतंय. तर आल्यावर आमचे जुने अड्डे आम्ही पहिले यायचो तिथं, पण पाहिजे आता आम्हाला फील नाही येत. बघू आता इकडचं कसा आहे टेस्ट खाण्याचा काय होतंय. तर हे जुनंच वाटतं तवांचंच तेच सगळं. हां, बघू आता खाऊन कसा लागतं. तर वास तर बोलला एकदम स्वाद आहे. आमचे आवडीचा पिझ्झा मागवले. अंकित भाईला खूप पिझ्झा आवडतो, पिझ्झा मागवले. बघू आता त्याची टेस्ट करू कशी लागतोय. तर पिझ्झाचा स्वाद घेतो. यो आणले बटाटे उकरलेले खायला याने. मस्त की घरी वरण भात खाले असतं तर त्या नाही, ते उकरलेली बटाटे खायला आणले. यो हिस्सा करतय आमच्या तिघांच्या आणि वादावाद आणि लो. यो बाबा एकदा डायरेक्ट भांडण केलं की मना करते एक स्पीक रेस्टॉरंट आला, याच्यातून टाकून दिला. मग काय करतेस बाबा, हिस्सा नीट कर आमचं, करशील तर नाही. हो काही सगळं आमच्या ताटातला. पण भाई लहान झाले, भाईनी फुगा घेतले. त्याने दिले, त्याला 20 रुपये दिलं, त्यांनी फुगा दिला. फर्स्ट टाइम मला कुठली तरी काहीतरी गोष्ट आवडली असेल खायची, असं मन भरून खाली फर्स्ट टाइम. अंकित भाईने तिला खाल्ले आणि हो भांडा होता एक लॉलीपॉप अशी. घाला का परत सांग ना. फुल लागते त्याला फुल प्लेट लागते. परत दुसरी घाला परत रेमटं उचला. खालाच ना आता काहीतरी गोड खातो. तिखट खाला तर काहीतरी गोड खावाला निघावा. बॉम्बलोनी घाल.
या तिघांपैकी कुठेतरी गोर गायला म्हणायचं का माहिती नाही कुठं गायचे गोर. आता बघू यो कुठं. अरे आहे बघा इकडं टपरी बघा, टपरीवर जायचे. बाईचे फोटोशूट चालले. बघू आता त्याचा टेस्ट करून कसं लागतं. तर सातरी द्यायचे, 2-2 तर घालायचे. 4 कोणा तर एक कुत्र्याला टाकायला लागेल तिथे जाऊन. काय तर रे काय पोट भरलेला म्हणून जास्त गोड म्हणतं, गोड जास्त आवडत पण नाही. फक्त केक खाला तर तो वन साईड वन साईड बादशाह खायचा. मला लगेच माझं पोट भरतं जास्त जेवायला दिसला का, म्हणजे खायला दिसला का समोर. नेक्स्ट डे मॉर्निंग गाईज. काल थोडा लेट झोपलो होतो म्हणून आता उठायला पण लेट झाला. नाश्ता करायला 11:30 झाले. बाबूला परत स्कूलमध्ये सोडायचे. अजून थोडं टँकरला टाकी बघायची आणि नवीन टँकर घ्यायचा प्लॅन चालू आहे. कारण की थोडा बोलो धंद्याला बूस्ट करू. बघू आता कसं काहीतरी जातो. पहिले नाश्ता करतो, त्याच्यानंतर पुढचं काय प्रोसेस आहे ते पूर्ण करतो. की चाय आणि पुरी खाली. पण आमची लिफ्टला काम आहेत काय झाले काय वाखा आले ते फुकट चालत जायला लागते. मधल्या किती पायऱ्या 70 पायऱ्या चालत जायला लागतात. यांची मस्त लिफ्टमध्ये चालत खरंच. इथं हवा लय भारी लागतं. इथं उभं राहिलं असं वाटतं इथं 10-15 मिनटं उभं राहावा. हिला काय चिखलान उतरवलेली का काय माहिती, एवढीला घाण केले. फार तिकडे वरती घाण लागली. आहे तरी आपली बघा एकदम फ्रेश मॉडेल आहे. कायच घाण नाही. फक्त टायर काय आता ते पावसाळ्यात घाण होणारच आहेत. हे नवीन टाकायचे आणि इथे हे नवीन टाकायचे. ते ओके अजून हे पण नवीन टाकायचे. कारण की आता आम्ही काही दिवस कुठे गेलो नाही म्हणून. कुठं गेलो का टाकू. चालले आता बाबूला स्कूलमध्ये मी एकटाच घेऊन. कारण की त्याची मम्मी गेले मुंबईला कशाला तरी. म्हणून बोललो आज बाबूच्या स्कूलमध्ये जरा हिरोसारखा गेलो पाहिजे ना, जरा चांगला दिसलो पाहिजे आपण बाबूच्या स्कूलचं. ऐसे ना जाओ पिया. आमच्या सारांश भाईला स्कूलमध्ये घेऊन चाललंय. खूप खुश दिसतोय तो आज. कारण की आज त्याची मैत्रीण येणार आहे त्याला भेटायला. नाही का नाही ना ती आवाज देतं ती. तिचं नाव काय, नाव ना तुला माहिती. बाबूला स्कूलमध्ये सोडला. बोल कपडे थोडे दुसरे घालावं. ते थोडे मला नीट नव्हते होते कारण पावसाला म्हणून थोडे मागणार म्हणून बोललो दुसरे कपडे घालावा. बाबूला स्कूलमध्ये सोडून झाला. आता चाललोय टाकी बघायला टँकरला. बघू जाऊ तो कलंबोलीला काय होतं तर. येतो एक फिटर त्याला घेऊन जातो कारण की त्याला जास्त माहिती आहे म्हणून बोललो त्याला घेऊन जातो. माझ्याकडे ड्रायव्हर होता पण त्याने स्वतःची गाडी घेतली म्हणून तो आता येत नाही. म्हणजे तो त्याची गाडी चालवतोय. नाही तर तोच माझी कंटिन्यू 500 असा या सीटो लोकेश दादेसारखा. म्हणजे कुठे काय जायचं असला काम वगैरे गाडीचा काम वगैरे 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 तर तो पाठी असायचा. तर आता तो त्याची गाडी चालवतो भिवंडीमध्ये. तर मी आता चाललोय तीच टाकी बघायला. बघू तो येतोय किती टाइम लागतोय तर त्याला यायला. इकडं टाक्या बघायला इकडे तर वागले. बघू अजून 2-3 बघतो कुठली चांगली वाटेल ते घेतो. नाही तर एक टँकर पण बघलाय तो तिथं उभा आहे. त्याचा मी शूट नाही केला. आता इथे जाऊन बघतो. जॉर्डन घालून आलो आहे. याला आणले शेंगदाण्याला पाठी. चालले आता घरी. जरा इथं ऑफ रोडिंग टाईम आहे. इथं भाई साधारणकाल पण आणि असतेच हो. आईला ही तुटाची कमरातून गाडी माझी. याच एरियामध्ये माझ्या डार्लिंगचा ॲक्सिडेंट झाला होता. ते दात काढून असतं. हा फुल भाई पाणीच असते इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर. चालले आता बघू. एक टँकर आणि एक टाकी बघितले. आता काय सौदा त्यांचा कसं काय होतंय तर आवडला तर घेऊ नाही तर